नमस्कार मित्रांनो. चेक आणि चेक बाउन्स. बऱ्याच वेळा आर्थिक व्यवहारांमध्ये काय होतं, एका पार्टीनं दुसऱ्या पार्टीला काही चेक्स दिलेले असतात जे साइंड असतात आणि काही अपरिहार्य कारणांमुळे दोन्ही पार्टींमध्ये डिस्प्यूट होतो. त्याची कारणं लीगल किंवा त्यांच्यातील वैयक्तिक वाद किंवा काहीही असू शकतात किंवा इनकॅपॅबिलिटी देखील असते, फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी असते आणि अशा वेळी समोरची पार्टी तुमच्या नावाचे चेक बँकेमध्ये टाकून ते बाउन्स करून तुमच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि बऱ्याच वेळा 138च्या केसेस देखील तुमच्यावरती फाईल केल्या जातात. 138च्या अंडर नोटिसा पाठवल्या जातात. अशावेळी आपण घाबरून जातो, पॅनिक होतो. परंतु चेक बाउन्सची जी केस असते किंवा बाउन्स झालेला जो चेक आहे तो ड्रॉवरनं ज्या कारणासाठी तिथे टाकलेला आहे त्या चेकची बॅकग्राऊंड हिस्ट्री पाहणं गरजेचं आहे. सर्वात अगोदर तुम्ही आणि समोरची पार्टी यांच्यामध्ये असं कोणतं लिखित ॲग्रीमेंट झालं होतं का? त्या ॲग्रीमेंटमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स होत्या का, की ज्या टर्म्स अँड कंडिशन्सची परिपूर्णता झाल्यानंतरच, त्या टर्म्स अँड कंडिशन फुलफिल झाल्यानंतरच ते चेक डिपॉझिट करण्याची आपण त्यांना मुभा दिली होती? किंवा ॲग्रीमेंटमध्ये फक्त चेक नंबरच मेन्शन केलेले आहेत, परंतु ते जे चेक्स आहेत ते त्या डेब्टच्या टुवर्ड्स, म्हणजे तुमच्यामध्ये झालेल्या व्यवहाराच्या पेमेंटच्या टुवर्ड्स जो ड्रॉवर आहे त्याला डिपॉझिट करण्याची आपण मुभा दिलेली आहे का? बऱ्याच वेळा आपण काय करतो, MOU किंवा इतर काही ॲग्रीमेंट करत असताना फक्त चेक्सचे नंबर टाकून देतो, परंतु त्यामध्ये हे मेन्शन केलेलं नसतं की सदरचे जे चेक आहेत ते ह्या पेमेंटसाठी ह्या तारखेपर्यंत ह्या मुदतीमध्ये टाकणं गरजेचं आहे किंवा टाकले जावेत किंवा आम्हाला इन्फॉर्म करून टाकले जावेत किंवा व्यवहाराचा हा पर्टिक्युलर टप्पा पूर्ण झाल्याच्या नंतर एवढ्या अमाऊंटचा ह्या नंबरचा चेक टाकला जावा. अशा प्रकारची क्लॅरिटी ॲग्रीमेंटमध्ये नसेल तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे तुमच्या 138च्या चेक बाउन्सच्या केसमध्ये डिफेन्स म्हणून यूज केले जाऊ शकतात. केवळ चेक तुमचा साईन चेक पुढच्या पार्टीला असाईन झालेला आहे आणि त्या पार्टीनं तुमच्या नावे अमाऊंट टाकून तो चेक बँकेमध्ये डिपॉझिट केलेला आहे, तो चेक डिसऑनर्ड झालेला आहे आणि तुम्हाला नोटीस इश्यू करून तुमच्यावरती केस फाईल झालेली आहे, म्हणजे तुम्ही 138च्या केसमध्ये कन्व्हिक्ट होता असं नाही. 138 किंवा कोणतंही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जे आहे ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट हे तुम्ही व्यवहारामध्ये एंट्री करत असताना समोरच्या पार्टीला त्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी स्पेसिफिकली जर प्रॉमिस करत असेल विथ टाईमलाईन, विथ सर्टन कंडिशन्स, आणि त्या टाईमलाईन आणि सर्टन कंडिशन्स आणि सर्कमस्टन्सेस, ज्या सर्कमस्टन्सेसवरती तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट इश्यू केलेलं आहे ते सर्कमस्टन्सेसच जर चेंज झाले तर मग त्या केसमध्ये टाकलेली किंवा त्या 138च्या सेक्शनमध्ये टाकलेली